नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. जर आपण बघितलं एफ आय डी आयची ॲक्टिव्हिटी, तर एफ आयने काल काय केलं आहे, जवळजवळ 1150 CRची काय केली, सेलिंग केली आहे, राईट. आणि डी आयने काय केलं आहे, 1350 CRची काय केली, बाईंग केली ॲप्रॉक्सिमेटली. ओके, म्हणजे दोघांचा जो व्ह्यू आहे तो थोडासा मॅन्युप्युलेटिव्ह, आणि ज्यावेळेस असा मॅन्युप्युलेटिव्ह व्ह्यू येतो मार्केटमध्ये, एक डीप येतो, त्या डीपमध्ये एक स्ट्रॉंग आपली मार्केटची ॲव्हरेजिंग होते, आणि ॲव्हरेजिंग नंतर वन साईड मुवमेंट आपल्याला बघायला भेटली इन टेक्निकल भाषामध्ये. ओके, पण आता हे झालं आपल्या डेलीचं. पण मंथली जर बघितलं तर कुठे चेंज झाला आहे का, ते सुद्धा आपण बघूया. जर मंथली बघितलं तर मंथली जे एफ आय आहे ते कुठंतरी अजूनही निगेटिव्हमध्ये आहे, आणि डी आय जे आहे ते स्ट्रॉंग, राईट, बाईंगच्या पोझिशन बनवून बसलेत. ओके, म्हणजे त्यांचा स्ट्रॉंग व्ह्यू आहे, मार्केट अपला जाईल. पण ते अपला कधी जाईल, ज्यावेळेस मार्केटमध्ये एक ॲव्हरेज होईल. जर बँक निफ्टी बघितलं, निफ्टी 50 बघितलं, सेन्सेक्स बघितलं, बँक एक्स बघितलं, फिन निफ्टी बघितलं, यामध्ये अजूनही तो ॲव्हरेजिंग पॉईंट अजून फिल झालेला नाही आहे. जोपर्यंत ॲव्हरेजिंग पॉईंट फिल होत नाही तोपर्यंत हा दोघांचा व्ह्यू एकदम स्ट्रॉंग बुलिश बनणार नाही. ओके, राईट. हे दोघं पण एकदम स्ट्रॉंग टेक्निकली बघतात, आणि टेक्निकली बघूनच ट्रेड करण्याचा विचार करतात, राईट. मी कालच्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये त्यावरती बोललेलो आहे, राईट. हे समजलं तुम्हाला, राईट. आता हे झालं आपलं डेलीचं एफ आय आणि डी आयची ॲक्टिव्हिटी, राईट. पण जर आपण बघितलं एफ एन ओमध्ये काय झालं आहे, एफ एन ओमध्ये 20 जुलैचं जर मार्केट बघितलं तर दोघांनीही, म्हणजे फ्युचर आणि ऑप्शनमध्ये दोघांनीही, म्हणजे जर एफ आयनी बघितलं तर जवळजवळ 650 CRची काय केली, बाईंग केली आहे, सेलिंग केली. आणि डी आय आणि एफ आयच्या इंडेक्समध्ये काय केलं एफ आयनी, हे झालं फ्युचरचं. आणि इंडेक्समध्ये जर बघितलं म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, राईट, यामधले जे इंडेक्स आहे त्यामध्ये काय केलं, जवळजवळ 9,500 CRची काय केली, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली जर बघितलं 9,500 CR नाही म्हणता येणार, 10,000 CRची काय केली यांनी, सेलिंग केली. म्हणजे यांचा दोन्हीकडे व्ह्यू जो होता तो निगेटिव्ह होता, राईट. त्यामुळे मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग आपल्याला बेरिशनेस बघायला भेटली. बेरिशनेस नंतर डी आयचे मार्केट ॲक्टिव्ह झालं, आणि त्यानंतर मार्केटला उचलण्याचं काम त्यांनी केलं. परंतु अजूनही पाहिजे तेवढी ॲव्हरेजिंग मार्केटमध्ये झालेली नाही. जोपर्यंत ती ॲव्हरेजिंग होत नाही, स्ट्रॉंग CL साईडला मुवमेंट बनणार नाही, मार्केट हायर हाय ब्रेक करू शकत नाही. आता हे झालं. आता ग्लोबल मार्केट बघूया आणि गिफ्ट निफ्टी काय सांगते. आता जर गिफ्ट निफ्टी बघितलं तर गिफ्ट निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतं ते बघा. गिफ्ट निफ्टी निगेटिव्ह 50%, 0.50%नी काय आहे, निगेटिव्ह चालू आहे. म्हणजे आज कुठंतरी परत एकदा मार्केटमध्ये डाऊनफॉल बघायला भेटू शकतो. मार्केट ओपन होताना एक गॅप डाऊन मोमेंटनी स्टार्ट होऊ शकतं, बिकॉज एफ आय आणि डी आयची ॲक्टिव्हिटी पण कुठंतरी मॅन्युप्युलेटिव्ह आहे, आणि गिफ्ट निफ्टीसुद्धा कुठंतरी निगेटिव्हमध्ये ट्रेड करत आहे. सो आज स्टार्टिंगलाच मार्केट परत एकदा गॅप डाऊन मोमेंट देऊ शकतं, किंवा जर चुकून जर गॅप अप मुवमेंट आली तर परत एकदा स्ट्रॉंग सेलिंगची पोझिशन मार्केटमध्ये बनू शकते, राईट. त्यानंतर बघितलं US मार्केट जर बघितलं तर डाऊ जोन्समध्ये कुठंतरी अजूनही कन्सोलिडेट करण्याचा मार्केट प्रयत्न करत आहे. पण जर सपोर्ट बघितला डाऊ जोन्समध्ये तो 50,000चा आहे. 50,000 शिवाय डाऊ जोन्सला सपोर्ट नाही. S&P 500मध्ये बघितलं तर मार्केट अजूनही साईडवेज ट्रेड करत आहे, राईट. नॅसडॅक बघितलं ते देखील तेच आहे, राईट. त्यानंतर खाली आले FTSEचं